दारुगोळा कोठारापासून पुढे आल्यानंतर दिसणाऱ्या या ठिकाणी आणखी एका वाड्याचे वास्तूचे अवशेष या ठिकाणी दिसतात. आणि आता आपण किल्ले रायरेश्वरच्या दिशेने असलेला जो केंजळगडाचा भाग आहे तिकडे चाललेलो आहोत. 1689 मध्ये पिलाजी गोळे यांना पायदळ प्रमुखपद देण्यात आलेलं होतं. त्यावेळच्या पत्रानुसार पिलाजी गोळे यांच्याकडे केंजळगड, पांडवगड, कमळगड, वैराटगड, चंदनवंदन आणि मंगळगड या किल्ल्यांच्या देखरेखीची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. किल्ले केंजळगडाचा या ठिकाणी कातळ कडा दिसतोय. त्या कड्यावरतून आपण परत फिरलोय आणि दुसऱ्या मार्गाने पुढे जात असताना अनेक वास्तूंचे अवशेष या ठिकाणी आपल्याला दिसतात. त्यातीलच ही एक वास्तू. तिच्या चौथऱ्यावरतून तिची भव्यता या ठिकाणी आपल्याला नजरेस येते.